नमस्कार, मी डॉक्टर विशाल कांकरिया. जी-एफ-सीच्या थर्ड सेशनमध्ये आज आपण जी-एफ-सीबद्दल जे महत्त्वाचे काही गैरसमज आहेत त्याबद्दल बोलूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की जी-एफ-सी म्हणजे हेअर ट्रान्सप्लांटेशन का? तर बिलकुल नाही. हेअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये नवीन केस लावली जातात, परंतु जी-एफ-सीमध्ये नैसर्गिकरित्या नवीन केस उगवली जातात. दुसरा प्रश्न असा असतो की डॉक्टर जी-एफ-सी जास्त पेनफुल असते का? तर बिलकुल नाही. जनरली जी-एफ-सीमध्ये लोकल ॲनेस्थेशिया यूज केला जातो, त्यामुळे पेन हा जवळपास निग्लिजिबल असतो. तिसरा प्रश्न की जी-एफ-सी ही फक्त पुरुषांसाठीच असते का? तर बिलकुल नाही. जी-एफ-सी ही पुरुष आणि महिला दोघंही करू शकतात. चौथा प्रश्न की डॉक्टर एक सेशन सफिशियंट आहे का? तर तुम्हाला जी-एफ-सीचे किती सेशन्स लागतील हे तुमच्या हेअर लॉसवर डिपेंड असणार आहे. काही पेशंटला एक सेशनमध्ये डिझायर इफेक्ट दिसून येतो, तर काही काही पेशंटना 3 ते 5 सेशनची आवश्यकता असते. आणि पाचवा महत्त्वाचा प्रश्न की डॉक्टर जी-एफ-सी नंतर जे केस येतात ते आर्टिफिशियल हेअर असतात का? तर बिलकुल नाही. जी-एफ-सी ही एक नैसर्गिक प्रोसिजर आहे, त्यामुळे जे केस येतील ते पण नैसर्गिक नॅचरल हेअर असणार आहेत.